स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे भारतीय संविधानाचे आणि लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. या संविधानाचे अभिप्रेत मूल्य टिकविण्यासाठी न्यायव्यवस्था कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. दर्यापूर येथील न्याय मंदिर, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या नूतन न्यायालयीन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरन्यायाधीशांनी इमारतीची पाहणी केली. या उद्घाटन सोहळ्याला खासदार बळवंत वानखडे, आमदार गजानन लवटे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रवीण पाटील, दर्यापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष धर्मेंद्र आठवले, जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर येर्लागड्डा तसेच दर्यापूर जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यवान डोके आदी यावेळी उपस्थित होते. दर्यापूर सत्र न्यायालय कार्यक्षेत्रात दर्यापूर व अंजनगाव ही कार्यक्षेत्र येतात. या नूतन इमारतीमध्ये दर्यापूर आणि अंजनगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयाची प्रकरणे या न्यायालयात चालतील. 28.54 कोटी रुपये निधी खर्चून या सुसज्ज आणि भव्य इमारतीचे बांधकाम करण्यात आले. न्याय मंदिराची इमारत 4 मजली असून तळमजल्यावर पार्किंग, 3 मजल्यांवर 5 न्यायालय कक्ष, इतर विभाग व 1 सभागृह आहे. प्रत्येक मजल्यावर पक्षकार व आरोपींना बसण्याची सुविधा आहे. अद्ययावत संगणक कक्ष व सर्व्हर रूम आहेत. इमारतीच्या मागील बाजूस पार्किंग मधून रॅम्पची सुविधा आहे. नवीन न्यायालयीन इमारतीमुळे परिसरातील नागरिकांना न्याय मिळण्याची प्रक्रिया अधिक सुकर होईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश येर्लागड्डा यांनी केले. संचालन न्यायाधीश हितेश सोनार आणि न्यायाधीश रोहिणी मनोरे यांनी केले. तर आभार अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यवान डोके यांनी मानले. हार्दिक अभिनंदन करू इच्छितो की आपल्या जिल्ह्यात आपल्या दर्यापूर तालुक्याला दर्यापूर आणि अंजनगाव तालुक्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयाचं आपण आज उद्घाटन केलं आहे. त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशी जी इमारत आहे त्या इमारतीत आपण उद्यापासून कार्यभार करणार आहोत. त्या इमारतीचं उद्घाटन करून आपण त्याचं लोकार्पण करत आहोत. त्या प्रसंगी मी आपल्या सर्वांचं दर्यापूर वकिला संघाचे अध्यक्ष धर्मेंद्र आठवले साहेब असो, सचिव असो की सर्व कार्यकारिणीचे सदस्य असो, त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय न्यायाधीश बंधू त्यांचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांना नवीन इमारतीमध्ये त्यांचा वास्तुपुरवही झालेला आहे आणि मला वाटतं 1-2 दिवसात या बिल्डिंगमधून नवीन इमारतीमधून अतिशय चांगलं असं न्यायालयानं कार्य करण्याची आपल्या सर्वांना संधी मिळेल. मला आनंद आहे की मी नेहमीच मानत आलेलो आहे की न्यायाचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. जस्टिस ॲट डोअर स्टेपची जी संकल्पना आपण आहे ती संकल्पना खऱ्या अर्थानं अंमलात आणली गेली पाहिजे आणि म्हणून त्यावेळेला इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्रामधील अनेक तालुका इमारतींचं आणि अनेक जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचा प्रस्ताव त्यावेळेला मला मंजूर करण्याची संधी मिळाली. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी. साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी. लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.